वाशी येथील एपीएमसी बाजारात कोथिंबीरीने 100 ओलांडली आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने यंदा कोथिंबीरचे उत्पादन घटले असून याचा परिणाम कोथिंबीरच्या दरावर झालाय। एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीरीचे दर 50 रुपयापासून 200 रुपयापर्यंत आहेत। आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने कोथिंबीरचे दर वधारले असून आणखीन 1 ते 2 महिने कोथिंबीरचे दर चढेच राहणार असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे। कोथिंबीरी 20 रुपयापासून तर 200 रुपये जोडीपर्यंत। नाशिक आपल्याला 200 1 किलोचा 2 किलोचा बंडल नाशिक 150 ते 200 रुपये भेटेल। त्याच्यानंतर जी कर्नाटकवरून कोथिंबीर येते छोटी गड्डी ती 50 रुपये 60 रुपये बंडल भेटेल आणि जी पावसाने खराब झालेली आहे ती 20 रुपये 30 रुपये भेटेल खराब झालेली। वार वाढण्याचं कारण निसर्ग आहे। पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे सगळे टोटल पाऊस झाल्यामुळे भरपूर प्रमाणात पाऊस झाला। पावसामुळे सगळं पिकं नष्ट झाली, कोथिंबीर नष्ट झाली। कोथिंबीर जेवढा जास्त पाऊस होणार तेवढं कोथिंबीर नष्ट होणार। नारायणगावचा कोथिंबीरचा रेट 70 ते 80 पासून 200 रुपये जोडीपर्यंत झाला एक जोडी। हे कमी व्हायला अजून बाजार कमी होणार नाही, कारण की आता परत 4 दिवसात पाऊस सांगितलेला आहे। 2 तारखेपासून 6 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस सांगितलेला आहे परत, आणि त्याची सुरुवात झालेली आहे आजपासून। आज लातूरला पाऊस आहे, रात्री कर्नाटकमध्ये पाऊस झालाय, नारायणगावला आता सुरुवात झालेली आहे। नारायणगाववरून माल येतो, नाशिकवरून माल येतो, कर्नाटकमधून माल येतो, बेंगलोरवरून माल येतो। आवक सध्या फार कमी आहे, फार कमी आवक। सगळ्यांची मागणी भरपूर आहे, कारण की खाणारे घेतायत 100 रुपये जोडीने खाणारे घेतायत। सगळ्यांची मागणी बरोबर आहे, सगळ्यांची मागणी चांगली आहे। म्हणजे कोणी असं बोलत नाही एवढी महाग आहे म्हणून घ्यायची नाही। खाणारे घेतात, 100 रुपयाने घेतात, 150 रुपयाने घेतात, 200 रुपयाने घेतात। माझं नाव संदेश किसन ढवळे, न्यू साईनाथ व्हेजिटेबल कंपनी।